नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खिमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय। बरेच विद्यार्थी जे एमपीएससीच्या या जर्नीला सुरुवात करण्याचा विचार करतात, एक डाऊट असतो, कारण राज्यसेवा आणि कंबाईन अशा जनरली दोन परीक्षा आपण कन्सिडर करू आणि कंबाईन मध्ये मग दोन्ही पण आहेत। मी इथं गट ब आणि गट क असं मी दोन्ही पण बोलतो। मग होतं काय की आता मी ठीक आहे की एमपीएससी करायचं, पण करायचं काय हा डाऊट असतो, कारण सर्वांसाठी एनी ग्रॅज्युएशन साठी लागणारे हे जनरली एक्झाम आहे, त्यामुळे मॅक्झिमम विद्यार्थी याची तयारी करतात। आता नेमकं सुरू करताना प्रश्न हा पण आहे की नेमकं करायचं काय, राज्यसेवाचं करू की कंबाईनचं करू। मग बरेच विद्यार्थी इमोशन मध्ये येतात, नाही मला क्लास 1 अधिकारीच बनायचंय, त्यासाठी रिक्वायर्ड स्किल्स आहेत किंवा नाही आहेत याचा विचार न करता तर मला काय, मी राज्यसेवाच करणार, हा इमोशन दिसून येतात। कोणी हा विचार करतात की नाही राज्यसेवामध्ये आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, मला ते नाही जमणार, मला तर फार कठीण वाटतंय आणि सिलेबसही मोठा आहे, म्हणून काहीतरी मी कंबाईन करतो। म्हणजे दोघही जण जे डिसिजन घेत आहेत ते इमोशन्स मध्ये कुठे घेत आहेत, रियालिटी समजून घेत नाहीये। आणि मी तुम्हाला आज तेच सांगणार आहे की जर असे डिसिजन नाही घ्यायचे किंवा जर माझ्याकडे राज्यसेवाची बॅच आहे म्हणून काय मी राज्यसेवाच कर म्हणतोय असं पण नाहीये। मला हे म्हणायचे की आधी स्वतःला ओळखा। जर तुम्ही स्वतःला जर ओळखू शकलेत, आता ते कसं स्वतःला ओळखायचं, म्हणजे एक तर परीक्षेला ओळखा आणि दुसरं स्वतःला ओळखा। आता काही बाबी ह्या मी तुम्हाला सांगणार आहे की स्वतःला ओळखण्यासाठी कोणती बाब कन्सिडर करायची आहे म्हणून। काही हे तुम्ही स्वतःला थोडंफार आपण स्वतःला ओळखतो की स्वतः कसा, मी कसा आहे म्हणून, आणि त्या बेसिसवर आपण निर्णय घेऊ शकतो। तर मी आज जे पॉईंट सांगतोय ते कन्सिडर करा आणि स्वतःला एकदा अनालिसिस करा, एकदा पेपर पॅटर्न पहा। जर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह वाटत तर डिस्क्रिप्टिव्हचा आन्सर, कारण ऑब्जेक्टिव्ह तर दोन्ही परीक्षेमध्ये पूर्व परीक्षेमध्ये आहेत आणि कंबाईनच्या मुख्य परीक्षेला आहे, त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह कोणाला डाऊट नाहीये। डिस्क्रिप्टिव्ह एकदा काही थोडाफार अभ्यास केलाय, थोडंसं वाचून काढलंय, त्यावर एखादी प्रश्न पाहिला तो लिहून पाहण्याचा प्रयत्न करतोय, होतंय की नाही, थोडे असे काही 5-6 दिवस, 8-10 दिवस, 15 दिवस त्यासाठी पण द्या आणि मग निर्णय घ्या की राज्यसेवा करायची की कंबाईन करायचंय। मुद्दा क्लिअर झालाय, सर्व डिटेल आपण घेऊ। सर्व ह्या बाबी आपल्या कन्सिडर करा, लक्षात ठेवा। परीक्षा समजून घ्यायचंय, स्वतःला समजून घ्यायचंय, ठीक आहे। बाकी तुम्हाला या व्यतिरिक्त जो कोणते डाऊट आहेत ना, हा इथे नंबर आहे 8793382448। डायरेक्ट माझ्या नंबरला कॉल केलं तरी पण चालेल, कोणतेही डाऊट असेल, किंवा व्हॉट्सअपला मेसेज केलं तरी पण चालेल, ठीक आहे। जनरली जर मी कॉल रिसिव्ह नाही केलं तर व्हॉट्सअपला नक्की मेसेज टाकून ठेवा, कारण जर बिझी असतो, कारण जॉब प्रोफाईल असं आहे, काम असं आहे की शिकवत असताना कॉल तर उचलू शकणार नाहीये, राईट। त्यामुळे कधी कधी कॉल मिस होतं, तर बेटर आहे व्हॉट्सअपला मेसेज टाकून ठेवता येईल। इव्हन तुम्हाला सुरुवात करायचंय, सिलेबस जरी तुमच्याकडे नाहीये, मी तुम्हाला पाठवून देणार, त्याची पण काही काळजी करू नका। मी एक व्हॉट्सअप चॅनल सुरू केलेला आहे जो सायन्स साठी डेडिकेटेड आहे, आणि त्यासोबतच मी तुम्हाला नोटिफिकेशन आहे, करंट अफेअर्स आहे, ते पण कंटेंट तुम्हाला तिथं देत असतो। तर मग तो जॉईन करायचा आहे, त्यासाठी पण याच नंबरला मेसेज करता येईल। आणि टेलिग्राम नक्की वापरायला पाहिजे, तर टेलिग्रामसाठी टेलिग्राम चॅनल आहे, तिथं पण रेग्युलर अपडेट येणारच, ठीक आहे। चला बघा, सर्वात आधी हे समजून घेऊ आपण की परीक्षेचा सिलेबस काय आणि परीक्षा पॅटर्न काय। आता सिलेबस काय यावरनं मी बरेच व्हिडिओ घेतलेले आहेत, ठीक आहे। पॅटर्न काय आहे आपण घेतलाय, थोडक्यात सांगतो काय आहे। सिलेबस बद्दल जर बोलायचं म्हटलं तर हा बघा राज्यसेवाचा सिलेबस एवढा कायचा असेल की राज्यसेवा सिलेबस, आणि खूप मोठा सिलेबस आहे, अगदी फ्रँकली सांगतोय। तरी पण एका वर्षात होईल का? हो होईल। का होईल? कारण प्रॉपर स्ट्रॅटेजी पाहिजे। तर नाही आहे स्ट्रॅटेजी तर मग 4-5 वर्ष पण जातील, काही फायद्याचं नाही, आणि म्हणून सिलेबस आहे। आता यामध्ये हा जो सिलेबस आहे हा आहे, इमॅजिन करा कंबाईनचा मॅक्झिमम पार्ट म्हणतोय मी की हा ओव्हरलॅप होता। मॅक्झिमम पार्ट कोणकोणता ओव्हरलॅप होईल बघा, कंबाईन मध्ये 2 घटक आहेत, प्रिलिम आणि मेन्स। मेन्स मध्ये 2 पेपर आहे, पहिला आणि दुसरा, ठीक आहे। जर तुम्ही राज्यसेवाचा पूर्ण अभ्यास करताय, पूर्व परीक्षा पण आणि मुख्य परीक्षा पण, ठीक आहे, तर तुमची पूर्व परीक्षा डन, अभ्यास झाला। जर तुम्ही राज्यसेवाचा पूर्ण अभ्यास करताय तर इथं आहे मराठी आणि इंग्लिश, राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला पण आहे, ठीक आहे की राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला तो क्वालिफाईंग आहे, आपण तेवढा डिटेल अभ्यास करत नाही, पण जर त्याला पण सिरियसली केलं, डिटेल केलं तर हा पण डन। मग आहे कोणता? आता हा पेपर आहे, यामध्ये पण
100 प्रश्नांपैकी जवळपास तुमचे 85 ते 86 प्रश्न डन. फक्त किती राहिलेत रे? फक्त 14 प्रश्नासाठी हा भाग आहे. 14 प्रश्न. विचार करा, 100 मार्क 200 200 500 मार्कापैकी फक्त 14 दुने 28 मार्कचा वेगळा अभ्यास करतो. हा सिलेबस आपण समजूनच घेत नाही. मुद्दा लक्षात आला मी काय म्हणतो? तर हा सिलेबस दोन्ही परीक्षेचा सिलेबस समजून घ्या. पण जर तुम्ही म्हणताय की नाही मी हा करतो, तर तुम्हाला हा जसं म्हटलं नाही की फक्त 14 प्रश्नांचा भाग कंबाईनमध्ये एक्स्ट्रा करावा लागेल, इथं तसं नाही आहे. इथं मुख्य परीक्षेमध्ये जवळपास तुम्हाला मुख्य परीक्षा जो भाग आहे ना, मुख्य परीक्षाचा पूर्ण भागामध्ये जवळपास तुम्हाला 30 ते 40% भाग एक्स्ट्रा करावा लागेल. म्हणजे कंबाईनचा अभ्यास करतो आणि तुम्ही म्हणताय की मी राज्यसेवा देऊ शकतो, तर नाही होणार. नाही. पण राज्यसेवाचा अभ्यास करतोय आणि कंबाईन देऊ शकतो का अभ्यास करून आणि परीक्षा निघेल का? तर होईल. हा पहिला मुद्दा समजून घ्या. तो तुमच्या लक्षात आला असेल सिलेबस काय, पॅटर्न काय. बरं, पॅटर्न मध्ये तुम्हाला अजून एक सांगतो मी. पॅटर्न मध्ये कंबाईनचा पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा कसा आहे रे? एमसीक्यू. हा कसा आहे रे? इथं दोन्ही पेपर एमसीक्यू. राज्यसेवामध्ये प्रिलिम, राज्यसेवामध्ये मेन्स. हा कसा आहे? एमसीक्यू. पण हा कसा आहे? हा आहे आन्सर रायटिंग डिस्क्रिप्टिव्ह. तुम्हाला उत्तर लिहायचे आहे. 7 पेपर असतील, 7 पेपरचे उत्तर लिहायचे. म्हणजे इथं तुम्हाला हे एक्स्ट्रा स्किलची गरज पडते. पण एमसीक्यूची प्रॅक्टिस इथं होत आहे. एमसीक्यू कसे येतात, काय येतात याची आयडिया इथे येत आहे, इथं कव्हर होतील. सो ऑब्विस आहे की राज्यसेवाचा सिलेबसही मोठा, राज्यसेवामध्ये स्किल्स पण जास्त. तो तुम्हाला आता पॅटर्न लक्षात आला असेल, सिलेबस मध्ये फरक आणि पॅटर्न मध्ये जो फरक आहे ना तो लक्षात आला असेल. आता मी तुम्हाला ही परीक्षा समजल्यानंतर मी तुम्हाला परत म्हणतोय, इमोशन डिसिजन घ्यायचं नाहीये की आन्सर रायटिंग आहे म्हणून मी राज्यसेवा सोडलं, कंबाईन कडे वळलो. नाही, मला क्लास 1च बनायचंय म्हणून मी राज्यसेवाच करतोय, नाही. मी तुम्हाला हे म्हणतोय की सर्वात इम्पॉर्टंट जो फॅक्टर आहे ना, स्वतःला समजून घेणे, तो इथं आहे की तुमचं वय किती आहे ना तो समजून घ्या. हा सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर. राईट. मी का म्हणतोय? मी यासाठी म्हणतोय की म्हणजे परत भावनिक न होता ज्या पद्धतीने मी स्वतःला जेवढं ओळखलंय, तर मी जर असतो तर मी काय केलं असतं. मी जर असा व्यक्ती आहे ज्याचं वय आता 18 ते 22च्या मध्ये आहे. 18 ते 22 म्हणजे कोण? की जस्ट आता कॉलेजमध्ये आहेत कोणी, किंवा जस्ट पास आउट झालेले आहेत. एक तर कॉलेजला आहेत किंवा जस्ट ग्रॅज्युएट झालेले आहेत. 22 किंवा कोणी 23 कन्सिडर करू, पण 22 पर्यंत जनरली काही गॅप वगैरे नसेल तर जनरली 22 पर्यंत जनरली ग्रॅज्युएशन होतात. आता एखादी स्टुडंट आहे जो कॉलेज स्टुडंट आहे, जो ग्रॅज्युएट आहे, जर या एज मध्ये असतो तर मी आधी राज्यसेवा केला असता. मी काय म्हणतोय? मी स्वतःला ओळखलं म्हणून म्हणतोय. आले लक्षात? मी स्वतः प्रयत्न केला असतं की 1-2 तरी अटेम्प्ट मी राज्यसेवाचे सिरियसली दिले असते. किती? कमीत कमी 2. आता माझा अभ्यास तर झालाय आणि माझा टार्गेट असता की नाही, मला मॅक्झिमम 2 अटेम्प्ट मध्ये काढायचं तर काढायचंच आहे. पण काय मी राज्यसेवाच दिलं असतं फक्त का? नाही, मी कंबाईन पण दिलं असतं. आणि कंबाईन काय आहे? कंबाईन माझ्यासाठी हा प्लॅन बी असता. त्या 2 वर्षात जरी कंबाईन भेटलं असतं ना, मी सरळ पोस्ट देऊन मोकळा झालो असतो. कारण जॉब सोबत कारण वय तर आहे, जॉब सोबत मी राज्यसेवा केलं असतं. मग ही बाब समजून घ्या. पण जर आता माझं वय किती आहे? आता माझं वय 30च्या पार आहे आणि मी मागच्या काही वर्षांपासून कुठं प्रायव्हेट जॉब करतोय किंवा परीक्षेची तयारी करतोय किंवा काहीच करत नाहीये, हाऊस वाईफ आहे कोणी किंवा कोणते तरी रिझन आहे. बट आता वय किती आहे माझं? 30 वर्ष. आता मला काय पाहिजे? मला ना आधी जॉब पाहिजे, एनी हाऊ जॉब पाहिजे. मग जास्त डुएबल कोणता आहे रे? राज्यसेवामध्ये लक्षात ठेवा जागा कमी येतात, कंबाईन मध्ये जागा जास्त येतात. पण तो प्रायमरी फॅक्टर नसायला पाहिजे की आपला हे आहे काय कोणत्या परीक्षेची तयारी करायची. पण जर खरंच जर डुएबल प्रॅक्टिकली जर विचार केला तर आन्सर रायटिंग स्किल डेव्हलप करायला थोडासा वेळ लागतो. आणि कंबाईन परीक्षा अगदी 5-6 महिन्याचा जरी काळ आहे आणि अगदी तुम्ही सिरियसली करताय ना तरी पण होण्यासारखी आहे. मग जर माझा हा जर वय असतं ना, मी काय केलं असतं? आधी कंबाईनच्या मागे लागलं असतं, जॉब घेऊन मग मी राज्यसेवाचा मागे गेलो असतो.
मी काय म्हणतोय, मी जर असतो तर मी स्वतःला ओळखले म्हणून मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही स्वतःला ओळखा, तुम्ही काय आहे. आता मी स्वतःला ओळखलं आणि ही माझी जी जर्नी आहे, या एमपीचा माझा जो अनुभव आहे, इथून मी तुम्हाला सांगतोय की हे राईट. आता कदाचित 18, 20, 21, 22 वर्षात कदाचित निर्णय मी असा न घेता काहीतरी वेगळा पण घेऊ शकलो असतो, घेतला असता. कारण या वयात थोडंसं इमोशन्स पण असतं. मी काय म्हणतोय की मी हा आता तुम्हाला का सांगतोय, कारण माझा इथं अनुभव पण ऍड झालाय. मुद्दा लक्षात आलाय. तर एज फॅक्टर फार इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही कोणत्या प्रकारचे आहे याचा एकदा नक्की विचार करा. नेक्स्ट काय की इथं काही आता म्हणजे तुमच्या लक्षात तर आलं असेल की परीक्षा समजून घेतलं, स्वतःला समजून घेतलं, स्वतःचं वय किती आणि स्वतःचा स्वभाव कसा आहे, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस किती करू शकतो, हा एकदा प्रश्न पाहून थोडासा भाग अभ्यास करा. त्यावरचे प्रश्न बघा कसे विचारले जातात आणि तो एकदा लिहून पहा. जर तुम्हाला वाटतंय की नाही मी लिहू शकतोय आणि कॉन्फिडन्स येत आहे, तर राज्यसेवाला अजिबात नाही म्हणायला नाही पाहिजे. कारण स्वप्न पाहायचं आहे तर मग मोठं पाहायला काय कोण थांबवत आहे आपल्याला, बरोबर. त्यामुळे नक्कीच राज्यसेवासाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि तसंही प्रॅक्टिकली जर विचार केला तर राज्यसेवा केला तर कंबाईनचा अभ्यास होतोय. बरं, त्यात अजून एक तुम्हाला फॅक्टर सांगतोय मी, बघा की बेटर टू स्टार्ट फॉर राज्यसेवा. पण कोणाला रे मी, की यांना म्हणतोय ज्यांचं वय कमी आहे, राईट. पण ज्यांना लगेच जॉब पाहिजे, मी सरळ म्हणणार की आधी कंबाईन करा मग राज्यसेवाकडे जा. पण ज्यांना वय आहे आधी राज्यसेवासाठी प्रयत्न करा, बॅकअप प्लॅन त्याच वर्षी कंबाईन सिरियसली द्यायचंय. मी तुम्हाला यासाठी पण म्हणतोय कारण मॅक्झिमम सिलेबस तुमचा कंबाईनचा कव्हर होतो राज्यसेवामध्ये, ठीक आहे, आपण मुद्दा कव्हर केला. कंबाईन विल बी बॅकअप प्लॅन, कंबाईन आपल्यासाठी बॅकअप प्लॅन असणार आहे. म्हणजे समजा की मी 2027 साठी टार्गेट करतोय, आता जर सुरुवात करतोय, राज्यसेवाची पूर्वपरीक्षा नाही गेली एक्सपेक्टेड, तर मी ठरवणार की नाही मला कंबाईन काढायचं आहेच. अभ्यास तर झालेला आहे. उलट तुम्हाला सांगतोय की राज्यसेवाच्या परीक्षेमध्ये एन्व्हायरमेंट पण आहे. इथं तर पूर्वपरीक्षेमध्ये एन्व्हायरमेंट पण नाही आहे. राज्यसेवामध्ये 5 प्रश्न एन्व्हायरमेंटचे विचारतात, इथं तेही विचारले जातात. पण सीसॅटला म्हणजे मॅथ रिझनिंगला फार जास्त इम्पॉर्टन्स आहे इथं कंबाईन करतो. तर हा थोडासा पेपर पॅटर्न समजून तर घ्यावा लागणार आहे आपल्याला. मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागणार आहे, तर बघा की कंबाईन मी ठरवणार की नाही माझ्यासाठी काय तर कंबाईन आता बॅकअप प्लॅन आहे, माझा राज्यसेवा चांगला नाही गेला, मला यावर्षी एनईओ कंबाईन काढायचंच आहे. आणि तसंही दरवर्षी राज्यसेवाचा पेपर आधी होतो, कंबाईनचा पेपर नंतर होतो. हा जर उलट जर सिच्युएशन असते की आधी कंबाईन आणि मग राज्यसेवा, तर राज्यसेवाला आपल्याला सेकंडरी करावं लागलं असतं, कंबाईनला नाही. कंबाईनला बॅकअप प्लॅन त्यावेळेस करता नाही आलं असतं. का? कारण अरे कंबाईन आधी होत आहे. मला सांगा, परत सांगतो मी, आधी काय होत आहे, राज्यसेवा होत्या नंतर कंबाईन होते. पण ही कंडिशन जर उलट असती, आधी कंबाईन झालं असेल आणि मग राज्यसेवा असतं, तर काय, माझा प्रायमरी टार्गेट आहे राज्यसेवा, मी कंबाईनकडे दुर्लक्षच करतो. पण असं करून मग मी पुढच्या वर्षी कंबाईनला सिरियसली दिलं असतं किंवा दिलंच नसतं, डायरेक्ट राज्यसेवा. पण असं नाही आहे ना, आहे काय हे आहे, हे सिरियसली द्या. जर तुम्हाला वाटतं की नाही पूर्वपरीक्षा नाही गेली पाहिजे तशी, टार्गेट करा की निघायलाच पाहिजे. आणि तुम्हाला हे पण सांगतोय, जर तुम्ही हे जर काढताय ना, तुमचा पुढच्या राज्यसेवासाठी खूप चांगला कॉन्फिडन्स बिल्ड होईल की नाही मी स्पर्धा परीक्षा मी एमपीएससी क्रॅक करू शकतोय म्हणून, बरोबर. बट जर तुम्ही डायरेक्ट कंबाईनच जर टार्गेट केलं, तर मग राज्यसेवासाठी काय होणार, राज्यसेवासाठी पाहिजे तसा अभ्यास होणार नाही, तो ऍटिट्यूडच बिल्ड होणार नाही. करेक्ट, ऑल क्लिअर. तर कंबाईन विल बी बॅकअप प्लॅन फॉर. नेक्स्ट लक्षात घ्या, अजून काही मुद्दे सांगतोय मी तुम्हाला. आता मी तुम्हाला असं वाटत जाईल की सर फक्त राज्यसेवासाठी सांगताय. कंबाईनसाठी जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला हे पण सांगतोय अजून एक, की कंबाईनचा जो कट ऑफ आहे ना, हा दरवर्षी वाढत आहे. 100 पैकी 50, 60च्या पण पार जाण्याची शक्यता आहे. पण राज्यसेवाचा कट ऑफ हा 50च्या रेंजमध्येच राहते. म्हणजे मागच्या वर्षी जो पेपर झाला फक्त 98 लागलाय, म्हणजे 50%, 200 पैकी 98 म्हणजे फक्त 49% लागलाय. पण कंबाईन मध्ये हा जो कट ऑफ आहे ना, हा कट ऑफ वाढत जातो. याचा का, कारण कॉम्पिटिशन खूप जास्त वाढत. आता तर कंबाईन मध्ये गट क मध्ये जे बाकी सरळ सेवा वगैरे होत्या, तलाठी वगैरे, त्या पण टाकण्यात आला. एवढी जास्त कॉम्पिटिशन वाढली. जवळपास 10 लाखापेक्षा जास्त फॉर्म आले गट क साठी, 10 लाखापेक्षा जास्त म्हणतोय. राज्यसेवामध्ये एवढे नाही, राईट. तर हा एक फॅक्टर आपल्याला कन्सिडर करावा लागेल. कंबाईन मीन्स नॉट शुअर जॉब, लक्षात ठेवा.
यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकल राहिलेलं कधीही बेटर आहे. प्रॅक्टिकल राहायचं म्हणजे नेमकं काय? पहिला तर तुमचं वय किती आहे ते कन्सिडर करा. तुमचा स्वभाव कसा आहे, तुम्ही आन्सर रायटिंग करू शकताय की नाही करू शकताय, राईट? आणि हे सर्व कन्सिडर करून मग प्लॅन तयार करा की 2027 साठी माझ्याकडे राज्यसेवा आहे, त्यासाठी कंबाईन. इथं प्रायोरिटी डिसाईड करा. तुमचं वय किती आहे त्यानुसार. मी तुम्हाला काय म्हटलं, जर मी आज 30च्या वर आहे आणि मी जर आज तयारी करतोय, मी सरळ कंबाईनकडे गेलो असतो. राज्यसेवा हे फक्त एक अनुभव म्हणून दिला असता, प्रिलिम त्याची देण्याचा प्रयत्न केला असता, पण मी सरळ कंबाईन. पण जर वय कमी आहे, आता पासआउट झालेले आहेत किंवा कॉलेजला आहेत, टार्गेट करा राज्यसेवा. मी तुम्हाला खरं सांगतोय की कंबाईनचा अभ्यास होतोय, राईट? आणि कंबाईनचा अभ्यास 5-6 महिन्यात पण होतो, पण राज्यसेवा नाही होणार. राज्यसेवासाठी अभ्यास करण्यासाठी तुम्हाला प्रॉपर मेन्स, त्यानंतर प्रिलिम, त्यानंतर परत मेन्स, हा असा पॅटर्न फॉलो करावा लागतो. प्रिलिमच्या आधी कमीत कमी 10-12 महिने पाहिजेत. प्रिलिमच्या आधी म्हणतोय मी. म्हणजे जर तुम्ही प्रिलिमच्या आधी 5-6 महिने किंवा 7 महिने मेन्स आणि प्रिलिमचा जो कंबाईन पार्ट आहे तो जर केला, सोबत एथिक्स केला, तर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की नाही, मी यावर्षी होणारी जी मुख्य आहे ना ती चांगली करू शकतो म्हणून. त्यामुळे राज्यसेवामध्ये जास्त स्ट्रॅटेजी गरज पडते. इथून आपल्याला एक लक्षात येतं की नेमकी कशी स्ट्रॅटेजी बिल्ड करायचंय, कसं अभ्यास करायचंय ते. मुद्दा क्लिअर झालाय सर्वांना? काही डाऊट असेल अजूनही तुमच्या या स्ट्रॅटेजी बद्दल, प्लॅनिंग बद्दल, तर मी माझा नंबर इथं तुम्हाला शेअर करतोय, ठीक आहे? आणि शेवटी जाता जाता मी तुम्हाला एवढंच म्हणणार की फक्त कोणत्या तरी एकाच परीक्षेला टार्गेट करू नका. सिलेबस ऑलमोस्ट सिमिलर आहे, त्यामुळे टार्गेट करताना दोघांनाही करा. फक्त तुम्हाला त्यामध्ये प्रायोरिटी डिसाईड करायचे, राज्यसेवा की कंबाईन. तिथं फक्त तुम्हाला प्रायोरिटी डिसाईड करायचं, राईट? त्यामुळे राज्यसेवाचा अभ्यास केला कंबाईन होतो, पण कंबाईनचा केल्यानंतर राज्यसेवा होत नाही. वय किती आहे, राईट? ह्या सगळ्या बाबी सांगितल्यात मी. चला, क्लिअर झालं असेल तर नंबर मी तुम्हाला दिलेला आहे, आणि जरी तुम्हाला जॉईन करायचं असेल तरी पण या माझ्याच नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे. बॅच आपल्याकडे स्वराज्य 2.0 बॅच आहे राज्यसेवाचा. यात प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू सर्व कव्हर होईल. सोबत ऑफिसर मेंटरशिप, 18 बुक्स आणि एनसीईआरटी फाउंडेशन हे तुम्हाला फ्री मिळतील, काही एक्स्ट्रा पे करायची गरज नाही. आणि एकमेव बॅच अशी आहे जी लाईफ टाइम साठी आहे, तुमचं सिलेक्शन होतपर्यंत मिळेल, करेक्ट? जर तुम्हाला कंबाईन साठी जर जॉईन करायचं आहे, हा, आणि एक प्रोग्राम आपण आता फ्री प्रोग्राम आन्सर रायटिंग साठी युट्यूबला सुरू करतोय, लवकर याची डिटेल माहिती तुम्हाला मिळेलच. माझा जो टेलिग्राम चॅनल आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे, तो जॉईन करून ठेवून द्या, नंबर वर दिलेला आहे, ठीक आहे? हा, आणि ब्रह्मास्त्र बॅच आहे कशासाठी, तर कंबाईनसाठी. कंबाईनसाठी आपल्याकडे ब्रह्मास्त्र बॅच आहे, प्री आणि मेन सर्व सिलेबस इथं कव्हर होईल. त्याचे फीचर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, राईट? इथं पण लक्षात ठेवा, मेंटॉरशिप आहे, प्रिलिम मेन्स पूर्ण सिलेबस आहे, टेस्ट सिरीज आहे, सर्व नोट्स आहेत, करंट अफेअर्स आहे, सर्व इथं तुम्हाला मिळेल. नंबर दिलाय त्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. किती डिस्काउंट आहे आणि दर महिन्याला तुम्हाला किती भरावं लागेल, म्हणजे इन्स्टॉलमेंट जर भरायचं असेल तर, है ना, तुम्ही व्हिडिओ कधी जरी पाहत असता तरी पण तो करंट त्यावेळेचा जो डिस्काउंट आहे तो माहिती करून घ्यायचा, डायरेक्ट माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. ऑल क्लिअर? चला तर नेक्स्ट सेशनला भेटू आपण. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.